हे बघ प्राजू, मी जे काही करते ते पूर्ण विचारपूर्वक करते आणि मला वाटतं तू माझं ऐकावंस. तुला माहितीच आहे, तू लग्न केल्याशिवाय तुझा ऋषी दादा लग्न करणार नाही. आणि तू काय ऋषी काय कधीतरी तुम्हाला लग्न करायचंच आहे. राजू, आय नो मागच्या वेळेला जे झालंय त्यामुळे तू घाबरलीस, पण त्यावेळेस माझी चूक होती. या वेळेला मी सगळी शहानिशा केली आहे. संध्याकाळी जे मॅचमेकर येणार आहेत ते तुझ्याकरता स्थळं आणतील. त्यातली काही तू सिलेक्ट कर आणि तुला जी मुलं आवडतील त्या फॅमिलीजला आपण भेटू आणि पुढे काय होतं ते बघू. ओके? पण आई, हे चुकीचं आहे. काय चुकीचं आहे बेटा? आई प्लीज, मला एवढ्या लवकर लग्न नाही करायचंय. माझं वय पण नाहीये लग्नाचं. मला शिकायचंय. ऑफकोर्स प्राजू, शिक्षण बंद करायचंच नाहीये. लग्नानंतर शिक्षण चालूच ठेवायचंय. आई प्लीज, तू रोहित दादा आणि ऋषी दादाला पण शिक्षण कंप्लीट करून दिलं होतंस ना? रोहित दादाने तर त्याच्या पसंतीने त्याच्या मनासारखं लग्न केलं. मग माझ्यावर हा अन्याय का? राजू, आपल्याला परत चुका रिपीट करायच्या नाही. आणि राजू, असं नाहीये ना की आज आपण स्थळ बघितलं की लगेच उद्या लग्न होतंय. मला वाटतं एखादं चांगलं स्थळ मिळालं तर तू लग्न करायलाच हवं. पण आई, बास, माझं बोलून झालंय. प्राजक्ता, कशाला एवढी ओरडतेस तिच्यावर? ऋषी, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तूच बोललास ना, राजूचं लग्न झाल्याशिवाय तू लग्न करणार नाहीस. सो आता जा आणि तिची समजूत काढ. ग्रॅनी आजी, आपण काय ऐकतोय त्या पागल आजीचं? ती तर काहीही बोलत राहते, पण तुम्हाला माहिती आहे ना, मला ती कमळी अजिबात आवडत नाही. तिच्या अगेन्स्ट किती प्लॅन्स करायचे आणि ते सगळे फेलच होत आहेत. हा पण प्लॅन आता फेलच होईल असं वाटतंय. तिला ना ऍक्च्युली कॉलेजच्या बाहेर, घराच्या बाहेर असं फेकून द्यायला पाहिजे. शी डिझर्व्स दॅट, पण नाही. शांत होशील का बघा? ड्रायव्हर, जर बाहेर जा. ए बाळा, हे बघ, एक गोष्ट लक्षात घे. हे दोन जे विषय आहेत ना, ते फार वेगवेगळे आहेत. कबड्डी, कॉलेज हा वेगळा विषय आहे आणि आपण आत्ता ज्या विषयावर आहोत ना, तो पूर्ण वेगळा. ती कमळी इंटर कॉलेजिएट कबड्डीसाठी खेळू शकणार नाही. ही जबाबदारी पूर्णपणे माझी. का बी टीमचं काय करायचं ते मी पाहिन. ग्रॅनी आजी, ते सोड आता. आय एम टॉकिंग अबाउट दिस मोमेंट. आपल्याला आता आजीचं ऐकायची गरज आहे का? बेबी, जरा शांत हो. आता तू मला सांग, तुझ्यापेक्षा तुझ्या ग्रॅनी आजीला जास्त कळतं की नाही? हो ना? येडू. मला ना कळतच नाही. माझ्या फ्रेंड्सला जेव्हा कळेल ना की मी या गावछापला माझ्या कारमधून घ्यायला आली आहे त्यांच्या हॉस्टेलच्या बाहेर आणि वेट करतेय, तेव्हा माझा किती इन्सल्ट होणार आहे ना. आय कांट इमॅजिन. कसं कळणार आहे? कुठे होत आपण? इथे गाडीत आहोत ना. कळणार आहे का कोणाला? कोणी पाहतंय का? नाही ना. उगीच नको त्या गोष्टींचं टेन्शन घेते. आणि हे बघ, आपण फक्त तिला सांगायचं की खाली आम्ही गाडीत तुझी वाट बघतो, त्यावरून खाली निघून या. बस झालं. मग काय? ड्रायव्हर, वर जायचं आणि त्या कमळी आणि निंगी आहेत ना, त्यांना सांगायचं खाली या, आम्ही खाली गाडीत वाट बघतोय. कळलं? या की दादा. कमळी मॅडम, अन्नपूर्णा मॅडमच्या सांगण्यावरून अनिका मॅडमच्या आई आणि आजी तुम्हाला न्यायला आल्यात. गाडी हॉस्टेलच्या गेटवर थांबली आहे. कमळे, अगं चक्क तुला न्यायला बाहेर गाडी उभी आहे.
आणि ते बी स्वतः अनिकाची आई आणि ती कामिनी आजी का स्वतःहून आल्यात. हा सूर्य पश्चिमेला उगवला तर नाही ना व? काका, त्यासनी जाऊन सांगा कमळी येणार नाही. आणि कमळीला घेऊन जायचं असेल तर त्यांनी स्वतःवर येऊन तिला घेऊन जावं. हे जे मी काय बोललो ते जाऊन सांगा त्यासनी. हो हो ठीक आहे. कमळे अगं इकडे. अगं हे काय आणि तू डोसक्याला ताप करायला लागलेस? अगं कमळे, मी जे काय करायलोय ते बरोबरच करायलोय. आता तूच सांग की त्या कडू आजीनं कसं तुला हाताला धरून घराच्या बाहेर ढकललेलं आठवतंय ना व? आणि आता ती आली म्हणल्यावर तू लगेच तिच्या बरोबर जाणार आहेस वय? आणि मी बरी तुला जाऊ देईल. आणि आता अन्नपूर्णा आजीने स्वतःहून सांगितलंय म्हणजे त्यासनी काय बी करून तुला इथनं न्यायलाच लागतंय. त्यासनी वर यायला काय झालंय? अगं होय, पण आपण त्यांच्यासारखं वागायला लागलो तर कसं चालेल निंगे? कमळे, अगं छत्रपती शिवाजी महाराजांनी काय शिकवलंय? स्वाभिमानावर जर कोण हात घालत असेल तर त्याचा हात मुळासकट उपटून टाकायचा. जिथं शक्ती लावायची तिथं शक्ती आणि युक्ती लावायची तिथं युक्ती. अगं होय, मला माहित आहे, पण बस कमळे, मी तुझं काय बी ऐकणार नाही. मला तुझ्याशी अजिबात नाही बोलायचंय. हा, बरं ठीक आहे, मग जातो मी. हे सगळं तुझ्यामुळे होतंय. दादा, तुला लग्न नव्हतं करायचं तर सरळ नाही म्हणून सांगायचंच ना आईला. मला का मध्ये आणलंय? मला का सगळ्याची शिक्षा मिळतीये? चिल चिल, रिलॅक्स, जरा शांत हो प्लीज. मी तुझ्या बरोबर आहे, डोंट वरी. अच्छा, हो का? तू खरंच माझ्यासोबत असतास ना तर आई समोर माझी बाजू घेतली असतीस. अगं दगड, तुझी बाजू घेतली असती तिच्या समोर तर ती आणखी नसती का चिडली? तू एकच गोष्ट लक्षात ठेव की मी तुझ्या सोबत आहे. नाही ना करायचं तुला लग्न, नको करू, मी काढीन मार्ग. मला एक गोष्ट सांग, तुझ्या मनात कोणी आहे का? नाही दादा. बिकॉज मी काहीतरी एक वेगळा मार्ग काढायचो आणि नंतर काहीतरी वेगळं व्हायचं. आय डोंट वॉन्ट दॅट. ठीक आहे, तुला आत्ता लग्न नाही करायचं आहे, इट्स फाईन. बट लाईफमध्ये कधी ना कधी तुझा पार्टनर तुला निवडायचाच आहे ना. हो दादा, पण तो मुलगा माझ्या पसंतीचा असला पाहिजे ना. हा, आणि तो लास्ट टाइम आलेला मुलगा कसा होता आठवतंय ना तुला? मला आठवतंय. सी, मी हे नाही म्हणते की तू लग्नासाठी तयार हो. मी एवढंच म्हणतोय की तू जर का आईला डायरेक्टली विरोध केलास तर ती तिच्या बाजूने आणखी जोर लावणार. इन्स्टेड डू व्हॉट आय डिड. तिला काय स्थळं बघायचे ती बघू देत, तू नकार दे. सिम्पल. आपण आपल्याला हवं तेच करूया, पण तिच्या कलाकलाने. गेटिंग माय पॉइंट? गुड. अनिका, तू आत्ता इथे? काही काम होतं का तुझं? म्हणजे कोणाला भेटायला आली आहेस का? नन ऑफ युअर बिझनेस, गेट लॉस. डन. अजून किती टाइम वेट करायचा त्या गावछापसाठी? शांत हो ना जरा. तुम्हाला कळत कसं नाहीये? आता ही मुलगी सगळ्यांना जाऊन सांगेल की अनिका आपल्या हॉस्टेलच्या बाहेर वेट करते. मग काय होणार आहे? माझा इन्सल्ट. ए माझी सोनपापडी, अगं काय किती चिडशील तू? तुला सांगितलं ना, एखादं मोठं युद्ध जिंकायचं असेल ना तर असे छोटे छोटे कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात, कळलं? नाही, त्यामुळे काही झालं तरी आपल्याला त्या दोघींना घेऊन आपल्यासोबत यावंच लागेल आणि हे कॉम्प्रोमाइज करावंच लागेल. रिअली? मग ते कसं काय? हे बघ, कामिनीचा डाव ना कधी वाया जात नाही. तुझ्या आजीची मोठी नात जोपर्यंत पुढच्या 6 महिन्यांच्या आत घरी येत नाही ना तर ही सगळी प्रॉपर्टी जी आहे ती अनिकाच्या नावे होईल असं तिच्या मृत्यूपत्रामध्ये नोंद करून ठेवलेलं आहे. आणि तसंच होणार. अनिका, कसं आहे ना, ज्याच्याकडे पैसा असतो हुकूमत त्याचीच असते, कळलं? मॅडम, कमळी मॅडमनी यायला नकार दिलाय. ए काय रे, इडियट आहे, अक्कल नाही आहे? मॅडम कोणाला बोलतोय? तुला
पैसे कोण देतो? मी देते का ती देते? एक काम कर, तिच्याकडे जाऊन राहा. यू आर फायर्ड. मॅडम बोलतोय. रिलॅक्स. काय झालं ते नीट सांग मला. मॅडम त्या म्हणाले की तुम्हाला वर यायला काय झालंय, असं आम्ही येणार नाही. त्या कमळीची इतकी हिंमत. थांब, तिला मीच बघते आता. ए ए ए रागिणी, अगं आई, तू काय लहान मुलासारखी वागतेस? हे बघ, मलाही वाटलं नव्हतं ती कमळी इतकी पुढे गेलेली असेल, इतक्या तयारीची आहे म्हणून. पण काही नाही, तिला हे माहीत झालेलं आहे की आपल्याला गरज आहे आणि आपले हात दगडाखाली आहेत म्हटल्यानंतर आपल्याला निमूटपणे हे सगळं सहन करावं लागेल. आपल्याला त्यांना जाऊन घेऊन यावंच लागेल, कळलं? मग आता काय करायचंय आपण? तिचे पाय पकडून तिला आणायचंय? धरावे लागतील. वेळ पडली ना तर धरावे लागतील, नाहीतर तुझी अन्नपूर्णा आजी आपल्याला अशीच सोडणार नाही. तुझी अन्नपूर्णा आजी जेवढी दिसते ना तेवढी साधी नाहीये ती. जर का ती हट्टाला पेटली ना तर वाघासारखी डरकाळी फोडत येईल आपल्यावर, माहिती? हो ग बाई, तिचा आवाज जरी चढला ना तरी माझे पाय असे लटपटतात. बरं झालं, चला जायला हवं. सरू, ए सरू, अगं ए सरोज, काय ग? अगं लक्ष कुठे आहे तुझं? अगं काय नाही, दळण दळत होते. अगं दळून दळून काय आता त्यातलं तेल काढतेस की काय? अगं सगळं दळून झालंय तरी बी जातो वळत बसल्यास. होय ग, माझ्या लक्षातच नाही आलं. आणि काय ग, लय दिवस झालं शेतात बी आली नाहीस. तब्येत बरी आहे ना व तुझी? बघ सरू, ते काय बी नाही बघ, आज तुला शेतात यावंच लागणार. अगं सगळी कामं तशीच खोळंबल्यात. आबांची आठवण आहे ना व तेरान, मग जपायला नको? होय, तू मोर, मी येतो. ये, हं? मी जाते मोर. काय भानगडे ही? अनिकाची आई आणि आजी हॉस्टेलवर का आलेत? डार्लिंग, नक्कीच काहीतरी मॅटर झालंय. ओ गॉड, आणि कमळीच्या रूमकडे का जात आहे? काय झालं असेल ग नक्की? कमळी, अगं अनिका तिच्या आई आणि आजी सोबत हॉस्टेलमध्ये आलीये. मला तर माहितीच होतं. आज बघ, त्या चंपा, चमेली, अलबेली यासनी कसा कोल्हापुरी झटका दावत होतो. ए निंगे, काय बोलायलंय सगळं? अगं अनिकाचं जाऊ दे, खरं तिची आई आणि आजी मोठे आहेत की नाही असं बोलतात काय? मोठे आहेत की. अगं पण तसं वागू बी देतेस नी. आज जर काही सरळ वागलं नाही ना तर हे निंगीची इंगळी डसलीच म्हणून समजतेस नी. ए बाई, असलं काय करायचं ना आधीच सांगून ठेवतो. चल आपणच त्यासनी जाऊन भेटू. चल. अगं कमळी निंगे, आम्ही तुम्हाला घेऊन जायला आलो. कुठं? घरला? नाही बा, आम्हाला तर लय काम आहेत बघा. तोंड येऊ आणि अजून अभ्यास बी राहिला आमचा. पण की नाही कमळे? निंगे, उगा पराचा कावळा करू नको. अन्नपूर्णा आजींनी बोलवलंय आपल्याला, जायलाच पाहिजे आपल्याला. अगं पर कमळे, तुम्ही पुढं वा, आम्ही येतो बॅग घेऊ. ऋषीची साईन, ऋषीची साईन इथे कुठे आली? ऋषीची साईन इथे कशी आली? आणि का माझी फ्रेम दे इकडं. नाही, आधी तू मला सांग की रिशची साईन इथे काय करते? हे आमची फ्रेम दे. हे नाही सोडणार. हे सोड म्हणलं ना तुला. सोड ग. अनिका सोड ना. अनिका, ए निंगू पिंगू, अगं सोड ग. निंगे अगं काय करते आई ही? अनिका, रागिणी अगं सोड. जे अनिका सोड ग, चल लवकर. आई, आणि अगं दे की. दे की नाही अरे अनिका, सोड. सोड. ए, फ्रेम सोड.
अनिका, अनिका दे म्हणलं ना. नाही सोडणार. सांग ही कशी आली. आमची प्रेम आहे ही. आणि त्याच्याशी तुझा काय संबंध ग? गेल्या वेळी योच फोटो तू जाळलेला ना. खरं आता तुला याला हात बी लावू देणार नाही. अच्छा मी पण बघते. चल चल अनिका. तुम्ही वा पुढं, आम्ही येतो. चल जाऊ. निंबू पिंगू कच्चा लिंबू. माझ्या कारला हात नाही लावायचा. तुझी अवकात नाहीये. चल मागे जाऊन बस. चल ही माझी कार आहे. तू शांत बस ग. निंगे निंगे निंगे. अगं राहू दे की. काय राहून दे ग. काय ग तुझी कार आहे ना वही. मग आता तर आम्ही ह्यातनच जाणार. नाहीतर चल बाई कमळे, आपल्याला लई काम आहेत. कुठं उगा यांच्या बरोबर जात बसतीस. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मी नाही बोलले ना. चल जा. काही हिब्रूत बोललो काय? आम्ही जाणार तर यातनच. तुला नाही बोलले ना मी. आणि तुला अक्कल. एक मिनिट आहे बाळा, शांत. त्याच्यापेक्षा आणखीन जास्त तमाशा करायची इथे गरज नाहीये. बसू दे त्यांना. ग्रॅनी आजी. शाळी माझी बाई. बाळ कमळी, प्रत्येक वेळेस तुला वेगळं सांगायचं का? नाही बस. बाळ निंगी, थोडं सरकून बसा. कमळी ताईंना बसू दे. हळू. हो कडोजी थांबा. कमळे, बघितलंस काय? यासनी असंच वटणीवर आणायला लागतंय. नाहीतर धक्का मारून कसं तुला घराच्या बाहेर काढलं. आणि आता बघ, तीच माणसं कशी अदबीने तुला गाडीतून आणायली. हे फक्त झालंय तुझ्या चांगुलपणामुळं. निंगे. अगं कमळे, बस बस आता राहून दे. स्वतःला थँक्यू नंतर म्हण. अगं वाच की. बेबी, रागराग करू नको, जरा शांत राहा. कळतंय तुला? हे बेटा, जे काही झालं ना ते झालं. कळलं ना? ते टाळता येण्यासारखं नव्हतं. सोडून देतो विषय. शांत. आई, अनिका खूप चिडली आणि ती रागात काही करू नये म्हणजे झालं. आई, तू तिला समजवशील ना, कारण ती माझं काहीही ऐकणार नाही आता. कमळी तूच लावलंस ना तेल. म्हणजे विश्वास ठेवा माझ्यावर, मी नाही काय केलं अहो. वहिनीला तुझं तोंड सुद्धा बघायचं नाहीये. तू निघ. कामिनी. नाही वहिनी, नाही, हा त्रास नाही सहन करायचा. अरे देवा. माझी कमळी, तू बरी आहेस ना? देवी आई, काय ग हे? माझं
माझ्या कमळीचं रक्षण कर ग बाई, तिला सुखात ठेव. सरू अगे सरू अगं काय झालं रडायला? वर्षा अगं माझ्या कमळीचा फोटो असं भिंतीवर अचानक खाली पडला बघ. अगं वाऱ्यानं पडला असेल खाली. नक्की माझी पोर कुठल्या तरी संकटात आहे. मला लय भीती वाटायला लागले ग. वर्षा मी काय करू परमेश्वरा, माझ्या पोरीचं रक्षण कर ग बाई देवी आई. अगं सरू आज खचून कसं चाललं अगं? देवावर विश्वास ठेव, आपल्या कमळीला काय बी होणार नाही बघ. आई तुळजाई हाय तिच्या पाठीशी.